विद्यार्थी एम-बी-बी-एस ॲडमिशन कुठेतरी चांगल्या ठिकाणी मिळेल अशा प्रतीक्षेत असताना विद्यार्थी व पालक एका ट्रॅपमध्ये किंवा सापळ्यात अडकत चाललेले आहेत. तुम्हाला सुरुवातीला खूप आशादायी बनवायचं, काहीतरी खूप सकारात्मक होतंय असं भासवायचं आणि शेवटी पूर्णपणे अपेक्षाभंग करायचा असा हा सापळा आहे. हा ट्रॅप काय आहे हे आधी बघूया आणि शेवटी मी यावरचा उपाय सुद्धा सांगेन. हा ट्रॅप म्हणजे एम-बी-बी-एस सीट्स वाढत आहेत, हे आउट ऑफ प्रपोर्शन ब्लो केलं जात आहे. एम-बी-बी-एस कॉलेजेस आणि सीट्स खरंच वाढत आहेत, पण सोशल मीडियावर केवळ लक्ष वेधून घेण्याकरता या गोष्टी अशा प्रोजेक्ट केल्या जातात, त्यामुळे सामान्य विद्यार्थी व पालकांची दिशाभूल होते. कशी ते आपण बघूया, कारण वस्तुस्थिती वेगळीच असते. पहिल्यांदा वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेऊ, म्हणजे हा ट्रॅप तुमच्या आपोआप लक्षात येईल. महाराष्ट्रात जवळपास 14,000 ते 16,000 एम-बी-बी-एस सीट्स आहेत. हा आकडा जरी तसा मोठा वाटत असला, तरी तुम्हाला प्रत्यक्षात ॲक्सेसिबल सीट्स खूप कमी असतात. महाराष्ट्रात तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही बघा किती सीट्स तुम्हाला उपलब्ध आहेत. तुमच्या लक्षात येईल की खूपच कमी सीट्स आहेत. हे आकडे सतत बदलत राहतात, कारण एम-बी-बी-एसच्या सीट्स बदलत राहतात. आपल्याकरता ॲब्सोल्यूट आकडे महत्त्वाचे नाही आहेत, तर ट्रेंड्स महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रात जर 100 एम-बी-बी-एसच्या सीट्स वाढल्या, तर ओपन कॅटेगरी करता 30 सीट्स वाढतात, ओबीसी करता 19 सीट्स वाढतात आणि प्रत्येक कॅटेगरी करता त्या पर्सेंटेजनुसार सीट्स वाढतात. समजा महाराष्ट्रात 1000 एम-बी-बी-एसच्या सीट्स वाढल्या, तर जनरल कॅटेगरी करता 300 सीट्स वाढतील, ओबीसी करता 190 वाढतील आणि अशा प्रकारे सर्वांकरता सीट्स वाढतील. या सर्वांमध्ये खरा प्रश्न असा आहे की या 1000 सीट्स वाढल्यामुळे वैयक्तिकरित्या तुम्हाला एम-बी-बी-एस मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर मिळण्याकरता आपल्याला काही डाटा समजून घ्यावा लागेल. तो आपण आता आधी बघूया. मी तुम्हाला मागच्या वर्षाचे महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचे क्लोजिंग कट ऑफ्स दाखवत आहे. तुमच्या लक्षात येत आहे का की जास्त मार्कांची रेंज जर आपण बघितली, तर एका मार्कांवर 30 ते 40 विद्यार्थी आहेत. त्यापेक्षा थोडी खालच्या मार्कांची जर रेंज जर आपण बघितली, तर एका मार्कांवर 100 विद्यार्थी असतात. तुम्ही जर त्याच्या मागच्या वर्षांचे कट ऑफ्स बघितले, तर हीच परिस्थिती तुमच्या लक्षात येईल की एका मार्कांवर अनेक विद्यार्थी असतात. हे जे आपण बघत आहोत, हे जास्त मार्कांच्या रेंजचे कॅटेगरी बघत आहोत. जसजसे तुम्ही कमी मार्क्सकडे जाता, एका मार्कांवर हजारो विद्यार्थी असतात. आता हा सीट्स वाढण्याचा ट्रॅप तुमच्या लक्षात येईल. महाराष्ट्रात जर 1000 सीट्स वाढल्या, तर प्रत्येक कॅटेगरीच्या केवळ 100-200 सीट्स वाढणार आहेत आणि एका मार्कांवर शेकडो किंवा हजारो विद्यार्थी असल्याने या वाढलेल्या सीट्स 1 किंवा 2 मार्कात संपून जातील. म्हणजे सीट वाढल्याने क्लोजिंग कट ऑफ्स फार तर 1-2 मार्कांनी खाली येत असतो. परंतु नवीन एम-बी-बी-एसचं कॉलेज निघालं, एम-बी-बी-एसच्या सीट्स वाढल्या, या गोष्टी सोशल मीडियावर अशा प्रकारे प्रोजेक्ट केल्या जातात की जसा काही एम-बी-बी-एस ॲडमिशनचा प्रश्न पूर्णपणेच सॉल्व्ह होणार आहे या सीट्स वाढल्यामुळे. खरा जो प्रश्न आहे की वैयक्तिकरित्या तुम्हाला एम-बी-बी-एस मिळेल का, तो बाजूलाच राहतो. त्यामुळे सीट्स वाढतात, या ट्रॅपमध्ये फसू नका. ट्रॅपमध्ये फसू नका, मग काय करा? उपाय काय आहे यावर? उपाय हा आहे की प्लॅन बी तयार ठेवा. तुम्हाला हे जमत नसेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही तुमची मदत करू, तीही पूर्णपणे मोफत. धन्यवाद.